आहेत ना. त्याचं दुर्दैव आहे मग आमच्या नशिबी इतकं दारिद्र्यच यांच्यामुळं आलं. यांनी आमचा वापर फक्त त्यांना पदावर बसण्यापुरता केला. ज्याला काहीच नव्हतं त्याने आमाप संपात्या कमविल्या. पण त्यांनी ते करत असताना करायला का हरकत नव्हती आमची. आमचे मतं घेऊन ते मंत्री का होत नव्हते, बंगले का कमीत नव्हते, कारखाने शाळा का कमवत नव्हते, काय का करत नव्हते. आमचं काय दुखण्याचं कारण नव्हतं. पण थोडं मागं वळून बघायला पाहिजे होतं. ज्यांनी आपल्याला ह्या शिखरावर नेलं, या मान सन्मानाच्या गादीवर बसवले, त्यांच्या पोरांचे काय हाल असतील का? तो शेतकरी आहे, त्याचं काही दुखत असेल का? दवाखान्यात फोन करायला लागेल का? त्याचं पोरगी आपल्याकडे शिकते, त्याच्याकडे फीस नसेल तर कॉलेज आपल्याकडे थोडं माफ करता येईल का? तुम्ही थोडं आमचं दुःख वाटून नाही घेतलं. तुम्ही फक्त पुढं आमच्या ग्रामीण भाषेत म्हणे की तुम्ही नुसते खोऱ्याने पैसे सावडिले. म्हणजे तुम्ही फक्त त्याच्यातच धुंदीत राहिलात आणि तुमच्या संपात्या कशा साबूत राहत्या. मग इकडून पक्षात तुम्ही कुंकडं तिकडं जरी गेले तरी आमचे लोक तुमच्या मागच. तुम्ही कुंकडून गेले तरी आम्ही तुमच्या प्रचाराला पॉम्पलेट चिटकायला कायमच येत. तुम्ही हे नाही बघितलं की त्याचा बाप किती कर्जात गेला आहे, त्याचं पोरं सुशिक्षित बेकार आहे. आपल्याला काही करता येईल का? नाही काही करता आलं तर आपल्याला मराठवाड्याला विदर्भाला पाणी तरी आणता येईल का? शेती व्यवसाय तरी त्यांना ग्रीन बेल्ट तयार करून देऊ. आमच्याबद्दलचं सहानुभूतीच नव्हती, खोटी होती. आल्याच्या नंतर पाय पडणे, तुमच्याशिवाय आमचं धकत नाही म्हणणे. पण त्याची गाडी बघून, त्याचा बंगला बघून आमचं आयुष्य कडेला जाणार नव्हतं हे आमच्या उशिरा लक्षात आलं. म्हणून आम्ही इतकं ताकदीने लढलो.